अन्न भेसळ पथकानं पान टपरी आणि पान दुकान चालक यांच्याकडे मोर्चा वळवून मावा गुटखासह अन्य प्रतिबंधित पदार्थ जप्त केले। कारवाईच्या या किकनं पान दुकान चालक तसंच मावा शौकीनांना जबर किक बसली। मंगळवेढा शहरातील दोस्ती पान शॉप मध्ये मानवी शरीरास अपायकारक अशी सुगंधित तंबाखू, मावा, पान मसाला यासारखे साहित्य स्वतःच्या फायद्याकरता परवाना नसतानाही विक्रीस ठेवल्याप्रकरणी महबूब अब्बास शेख वय 34 राहणार नागणेवाडी याला पोलिसांनी अटक केली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी महबूब अब्बास शेख याचं शहरातील मंडई चौकात दोस्ती पान शॉप हे दुकान असून या दुकानात सुगंधित तंबाखू, मावा, पान मसाला आदी मानवी शरीराला हानिकारक ठरणाऱ्या वस्तू विक्रीस ठेवत असल्याची गोपनीय माहिती सोलापूरच्या अन्न भेसळ विभागास मिळताच त्यांनी या पान शॉप दुकानावर 20 एप्रिल रोजी धाड टाकून विना लेबल सुगंधित तंबाखू 2 किलो, रॉयल डीपी मावाच्या 58 पुड्या, तयार मावा 87 पुड्या असा एकूण 5100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यास गजाआड केला आहे। याचा अधिक तपास पोलीस हवालदार नितीन पलुसकर हे करत आहेत। दरम्यान राज्य शासनानं मानवी शरीरास अपायकारक असणाऱ्या सुगंधित तंबाखू, मावा, गुटखा आदी विक्री करण्यास पूर्णतः बंदी अनेक वर्षांपूर्वी घातली। कर्नाटक राज्यातील चडचणीतून मंगळवेढ्यातील टपरीधारक अशा गोष्टी आणून त्याची पान टपरीच्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण भागात खुलेआमपणे विक्री करत असल्याचं विदारक चित्र आहे। अन्न भेसळ प्रशासनाचे अधिकारी अधिवेशनात प्रश्न विरोधकांनी मांडल्यानंतरच खडबडून जागे होतात असा आजवरचा अनुभव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। येथील नागरिकांना पान टपऱ्यातून राजरोसपणे विक्री होताना निदर्शनात येत असताना अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांना हा प्रकार का दिसत नाही असा सवालही विचारला जातोय। शासनाच्या नियमालाच कोलदंडा घालणाऱ्या अन्न भेसळ अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन त्यांच्यावर बडतर्फी सारखी कारवाई करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकातून होती। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।